नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. उद्याला नगर परिषद दिग्रजच्या उपाध्यक्षाची निवड होणार. एकच अर्ज आल्यास दुपारी 1:15 उपाध्यक्ष कोण हे समजणार. विरोधकाकडे संख्याबळ नसली तरी उपाध्यक्षाची उमेदवारी दाखल होण्याचे संकेत. नगराध्यक्षा पंचशीला इंगोले यांनी बोलावली सर्वसाधारण सभा. नगर परिषद दिग्रजच्या अध्यक्षा पंचशीला वाल्मिक इंगोले यांनी उद्या दिनांक 12 जानेवारी रोजी उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरिता व स्वीकृत सदस्यांच्या नावाची घोषणा करण्याकरिता सर्वसाधारण सभा बोलावली आहे. माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे, माजी नगरसेवक दीपक कोठारी व आदिल नागपुरे या स्वीकृत सदस्यांची उद्याला औपचारिक घोषणा बाकी आहे. तर उद्या सकाळी 10 ते 12च्या दरम्यान उपाध्यक्ष पदाचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ आहे. दुपारी 1 वाजता आलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. जर का एकच अर्ज आल्यास उपाध्यक्षपदी आरूढ होणाऱ्या नगरसेवकाचे नाव समजणार आहे. जर का एकापेक्षा जास्त उपाध्यक्ष पदाकरिता अर्ज दाखल झाले आणि निवडणूक घेण्याची वेळ आली तर दुपारी 1:30 वाजताच्या नंतर उपाध्यक्षाचे नाव समजणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे 16 व दोघांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे 18 नगरसेवकांचे पाठबळ आहे. तर अध्यक्ष व नगरसेवक यांची 7 संख्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. त्यामुळे उद्याच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांचा उमेदवार उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार काय हे सध्या गुलदस्त्यात असले तरी विरोधक उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढणार असल्याचे संकेत यावेळी प्राप्त होत आहेत. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.